दास जय जय रघुवीर समर्थ. पिंपरी चिंचवड येथील या बैठकीचे आयोजन करणारे सर्व कार्यकर्ते आमचे जयंतराव काका, आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडले ते दत्तात्रय किरीड काका, आणि आपण सर्व या सर्वांना मनःपूर्वक नमस्कार करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी बोलत आहे. आणि हे बोलण्याची मला संधी जयंतरावांनी दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. आजचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध नवमी शके 1942, बरोबर 405 वर्षापूर्वी त्र्यंबकपंत म्हणजे समर्थांच्या घराण्याचे वंशज त्र्यंबकपंत यांचे चिरंजीव म्हणजे सूर्याजीपंत यांनी जामसमर्थ येथे आपला देह ठेवला. ते सूर्याजीपंत आणि राणूबाई या दोघांचं नाव आपल्यासाठी नवीन असं नाही आहे. समर्थ रामदास स्वामी आणि श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचे ते आईवडील होते. या सूर्याजीपंतांचे वडील जे आहेत ते त्र्यंबकपंत हे शके 1500मध्ये वारले, म्हणजे सन 1578. आणि त्यावेळेस त्यांचं वय फक्त 10 वर्षाचं होतं. आणि आपल्या घराण्यामध्ये मागच्या 22 पिढ्यांपासून चालू असणारी श्रीरामाची उपासना आणि सूर्याची उपासना हे जे व्रत आहे ते त्यांनी अहोरात्र आपल्याकडे सुरू ठेवलं. त्यांचा दिनक्रम थोडक्यात पाहूया. मला एक 5-7 मिनटाचंच बोलायचं आहे, त्यामुळे थोडी घाई होणार आहे. ब्राह्ममुहूर्तावर उठणे, सकाळी भूपाळ्या स्तोत्रे म्हणणे, सूर्योदयापूर्वी स्नान आणि 1200 सूर्यनमस्कार घालणे ही त्यांची परंपरा त्यांनी सांभाळली. श्रीराम आणि सूर्यनारायणाची आराधना आणि रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि याबरोबरच श्रीराम जय राम जय जय राम मंत्राचा जप आणि गायत्री मंत्राचा जप हे ते करीत असत. दुपारी थोडी वामकुक्षी झाली की मग शेताकडे जाऊन येत आणि दिवे लागणीमध्ये घरी येताना पुन्हा सर्व देवतांचे दर्शन घेऊन ते घरी यायचे. संध्याकाळचं अनेक संध्या वगैरे झाली की रात्रीच्या वेळी आपल्याला जे परंपरेने नेमून दिलेले कुलकर्णीपणाचं कामकाज होतं ते कामकाज ते करत असत. असाच एकदा रामनवमीचा उत्सव आला. त्यांच्या घरी रामनवमीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर होत असे. राणूबाईंचे बंधू जे आहेत ते भानजी कुलकर्णी, आज जे आसनगाव जांभेच्या जवळ आहे तिथले ते भानजी कुलकर्णी, त्यांचं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनाच्या वेळेस ही सगळी मंडळी एकत्र जमली होती. त्यात पूर्वी म्हणजे 1525 शके किंवा मकर संक्रांतीच्या वेळेस राणूबाई या जांभेपासून 3 कोसार असलेल्या गुंज या ठिकाणी गेल्या गोदावरी नदीकाठी. आणि त्या ठिकाणी गोदावरी स्नानासाठी मकर संक्रांतीच्या पर्वणीवर गेले असताना त्याने सहजपणे एक आपला नवस त्या ठिकाणी बोलला गंगा मातेला की मला जर पुत्र झाला तर मी तुझे नाव त्या पुत्रासाठी ठेवेल. आणि त्याप्रमाणे त्या नवस बोलून परत आल्या आणि आल्यावर आपल्या पतींना सूर्याजीपंतांना ही गोष्ट सांगितली. पुढे एक घटना फार चांगली घडली. माघ शुद्ध सप्तमी शके 1525 म्हणजे सन 1604 रथसप्तमीचा दिवस होता. सगळं घरचं सगळं पूजा सकाळचं सगळं अनेक वगैरे सगळं चाललं. आता ब्राह्मण भोजनाची वेळ दुपारची वेळ आली आणि आता कोणाला तरी आपल्या घरी या ब्राह्मणाच्या भोजनासाठी निमंत्रण द्यावं यासाठी ते सहज आपल्या वाड्याच्या बाहेर आले. आणि त्यांना सहजपणे असं दिसलं की 12 सहस्र जप नित्य करीत असे एकाग्रचित्त वर्षे 12 लोटता सत्य साक्षात आदित्य भेटला. एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये प्रत्यक्ष सूर्यनारायण देवता त्यांच्या दारी आले आणि सूर्याजीपंतांनी विनंती केल्याप्रमाणे त्या ब्राह्मण देवतेने म्हणजे प्रत्यक्ष सूर्यनारायणाने त्यांच्याकडे भोजन प्रसाद ग्रहण केला. आणि त्यांच्या सगळ्या सच्शील अशा वागण्यामुळे या पतीपत्नींच्या त्याने एक आशीर्वाद दिला की तुम्हाला पुढच्या रामनवमी उत्सवामध्ये प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन होईल आणि अनुग्रह पण होईल. आणि माझ्या अंशाने एक पुत्र आणि भगवान एक प्रत्यक्ष मारुतीरायाच्या अंशाने एक पुत्र असे 2 पुत्र तुम्हाला होतील. पुढची घटना जी आहे ही जी मी आत्ता सांगितली माघ शुद्ध सप्तमीची शके 1525 सन 1604. त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी आमच्या अकोल्यामध्ये जो रामदासी मठ आहे त्या रामदासी मठाचे संस्थापक जे मूळ पुरुष जे आहेत ते बाबाजी महाराज रामदासी कोराणे यांचासुद्धा जन्म याच रथसप्तमीच्या दिवशी बरोबर 100 वर्षांनी झालेला होता. हा एक योगायोग. पुढे शके म्हणजे आपण
1525 पाहिलं. आता 1526मध्ये क्रोधी नाम संवत्सरामध्ये रामनवमीचा उत्सव सुरू होता. आता दुसऱ्या दिवशी रामनवमी आणि रात्री चैत्रशुद्ध अष्टमीला त्या ठिकाणी कीर्तन सुरू होतं. भगवंतानी त्यांना आशीर्वाद दिला होता आणि तुमच्याकडे पुत्ररूपाने मी येईल हे पण सांगितलं, आणि रामनवमीच्या दिवशी प्रत्यक्ष रामाकडून तुम्हाला अनुग्रह मिळेल ही घटना त्यांच्या लक्षात होती. आणि म्हणून रात्री कीर्तनाच्या वेळेस भांजी गोसावींचंच कीर्तन होतं. हे मात्र मनातून तळमळ होती आणि उत्सुकता होती की आता मला उद्या कसं दर्शन होईल, केव्हा होईल, या विचारात असतानाच रात्री त्या कीर्तनाच्या वेळेस प्रत्यक्ष हनुमंताने एका यस्कराच्या वेशामध्ये त्या ठिकाणी ते आले. त्यांच्या शेजारीच बसून त्यांना सांगितलं की तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलेलं आहे आणि दप्तर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी यावे. म्हणून जैसे विश्वरूपदर्शनी घाबरी झाला अर्जुनमनी, तैसे भयभीत अंतःकरणी पंत झाले. समर्थ प्रतापातली ही ओवी आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्या मंदिरामध्ये आज जे आपण जांभेला जातो आणि डाव्या बाजूला जे महारुद्र हनुमानाचं जे मंदिर आहे, आपण नेहमी घोष करतो महारुद्र हनुमान की जय. हा घोष जो आहे तो त्या मारुतीसाठी आहे, महारुद्र हनुमान. त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी इतका उजेड झाला आणि तो उजेड आणि तो प्रकाश पाहून त्या तेजाने डोळे दिपून गेले आणि हे आपले डोळे मिटून त्या ठिकाणीच पडून राहिले. थोड्या वेळाने तेव्हा जे भानावर आले तेव्हा त्यांना दिसलं की प्रत्यक्ष रामराय आहेत, लक्ष्मण आहेत, हनुमंत आहेत, सीतामाई आहे. या सर्वांनी त्यांना दर्शन दिलं. आणि श्रीरामांचे शब्द आहेत की सूर्याच्या प्रसादाने 2 पुत्र होतील आणि त्याप्रमाणे आणि तुझा अनुग्रह पण होईल, पण वडिलांकडूनच अनुग्रह घ्यावा अशी आमच्या घराण्यामध्ये परंपरा आहे. असं म्हटल्यानंतर प्रत्यक्ष रामरायांनी त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचा जपत पण दिला. ताम्रधातूच्या राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत अशा मूर्ती दिल्या. या मूर्ती घेऊन अगदी आनंदाने ते आपल्या घरी परत आले. राणूबाईंना ही कथा सांगितली. त्या देवतांचं पूजन त्यांच्या घराण्यामध्ये तेव्हापासून सुरू आहे. हेच राम लक्ष्मण पंचायतन जे आहे ते आजही आपल्याला त्या ठिकाणी जांभेच्या राम मंदिरामध्ये पाहायला मिळते. तर हे जे सूर्याजी पंतांचं जे पूर्ण चरित्र आहे ते चरित्र असं विलक्षण असं चरित्र आहे की त्यामध्ये आपल्याला दिसतं की या सूर्याजी पंतांना नावच सूर्याजी पंत आणि प्रत्यक्ष सूर्याचं दर्शन झालेलं आहे, रामरायाचं दर्शन आणि रामरायाकडून अनुग्रह झाला. आणि म्हणून आज आपण पाहतो की समर्थ रामदास स्वामी आणि गंगाधर स्वामी या दोघांनीही आपलं घराण्याचं नाव उज्ज्वल असं केलेलं आहे. या घराण्याचं अजून एक कौतुक असं की शके 884पासूनची वंशावळ आजही आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणून मला असं वाटतं की आपणही आपल्या ज्या काही आपल्या घराण्यामधल्या ज्या परंपरा पूर्वीच्या आहेत त्या सगळ्यांचं लिखाण आपण आपल्याकडे करून ठेवावं. कारण पुन्हा पुढे 100 वर्षांत जेव्हा हा प्रश्न निघेल तेव्हा आपलं कोणी त्या ठिकाणी इतिहास नाही असं म्हणू नये. म्हणून आपण आपला इतिहास लिहून ठेवावा. त्या काळात जो इतिहास लिहिला त्याचा उपयोग, त्याचा आनंद आज आपण घेतो की 24 पिढ्यांची नावं आपल्याकडे तयार आहेत. म्हणून त्र्यंबक पंतांच्या नंतर या ठोसर घराण्यामध्ये जे सूर्याजी पंत आहेत त्यांची उपासना जशी फळायला आली आणि सूर्यनारायणाचं दर्शन झालं. या पुण्यतिथी आजचा पुण्यतिथीचा दिवसही 405वी पुण्यतिथी आहे. बरोबर 5 वर्षापूर्वी याच पुण्यतिथीच्या दिवसाच्या निमित्ताने मी जामसमर्थ या ठिकाणी गेलो होतो. पुण्यतिथीच्या दिवशी जांभेला जावं असा विचार होता आणि म्हणून त्या ठिकाणी जाऊन 3 दिवस राहून माझं दासबोधाचं पारायण केलं. योगायोगाने त्याच वेळेस आपले समर्थांचे वंशज श्री भूषण स्वामी महाराज आणि आपले अंबडचे अण्णा गोसावी हे दोघेही त्या ठिकाणी होते आणि त्यांना माझा असा उद्देश सांगितला. त्यामुळे त्यांनाही खूप आनंद झाला. प्रत्यक्ष त्या दिवशी अण्णांचं कीर्तन होतं तर अण्णांनी हाच विषय घेऊन गंगाधर स्वामींचं चरित्र फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष गंगाधर स्वामींचं चरित्र असं उपलब्ध नाही, पण 2-3 ग्रंथामध्ये अण्णांच्या तेजोनिधी श्रेष्ठ या श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या चरित्र ग्रंथामध्ये, तसेच श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या रामदासांची कविता म्हणून जे आहे ग्रंथ ज्याच्यामध्ये त्यांनी 2 ग्रंथ दिलेले आहेत. त्याचं पूर्ण संकलन धुळ्याने केलेलं आहे. तर रहस्योपदेश आणि दुसरा एक ग्रंथ, असे 2 ग्रंथ जे आहेत त्यामध्ये प्रस्तावनेमध्ये सूर्याजी पंताबद्दल जे काही लिहिलेलं असेल तोच एक आपल्याला आधार आहे. आणि आपला हा आधार जो आहे तो आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी नेण्यासाठी आपलं मुख्य कर्तव्य हे आहे की दोन्ही गोष्टी, गायत्रीची उपासना आणि श्रीरामाचा जप आपण करत जावा. आणि या जपातूनच आपल्याला आपल्या सर्व मठांना जी बळकटी आहे ती येणार आहे. आज तंजावर इथल्या
रामचंद्र महाराजांनी जपाची सुरुवात केलेली आहे. तंजावरच्या भीमस्वामींची पुण्यतिथी फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आहे. त्या दृष्टीने 3-3.5 महिन्याचा तो संकल्प होता 1 कोटीचा. आणि सांगायला आनंद होतो की अजून 1.5 महिना पण झाला नाही, पण 1 कोटीमधले 85-86 लाख जप आजपर्यंत झालेला आहे. मला तर असं वाटतं की 2-3 कोटीपर्यंत आपला संकल्प हा पूर्ण होईल. आणि अशा प्रकारे समर्थांचा अनुग्रह, श्रेष्ठ गंगाधर स्वामींचा अनुग्रह, श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या ठिकाणी असलेला आपला आदरभाव, समर्थांच्या ठिकाणी असलेलं आपलं समर्पण आणि सद्गुरूप्रती असलेली निष्ठा, यामधूनच आपल्याला हे समर्थ कार्य उभं करायचं आहे. आणि म्हणून यासाठी आपण सर्वांनी झटून प्रयत्न केले पाहिजे. आपल्या रामदासी संप्रदायामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक रचना आहेत, अनेक अभंग आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी एक तरुण पिढी तयार झाली पाहिजे. प्रत्येक तरुणांनी निदान एक मठ तरी आपण घ्यावा, एक तरी समर्थांच्या शिष्याचं चरित्र घ्यावं आणि त्याचा सखोल अभ्यास करावा, जेणेकरून ते त्या श्रेष्ठ गंगाधर स्वामी असं नाव विचारल्याबरोबर त्या समर्थ भक्ताचं नाव पुढे आलं पाहिजे, असा आपला अभ्यास व्हावा. आणि असं जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या सर्व मठांना चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो. आणि तेथील जी परंपरा आहे, तेथील जे वैभव आहे, ते वैभव वाढण्यासाठी आणि आपल्या मठांच्या बळकटी करण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आज आपल्याला खूप नितांत आवश्यकता आहे. म्हणून अशी एक अपेक्षा समर्थांच्याकडून या ठिकाणी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल जयंतराव काकांचे पण आभार, आपल्या सर्वांचे आभार. माझं बोलणं 5 मिनिटाचं असेल तरी ते आपण शांततेने ऐकून घेतलं, ही सुद्धा माझ्यावर कृपाच आहे असं मी समजतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सर, खूप खूप आभार. दत्तेकर सर आपल्याला अकोल्याहून जॉईन झालेले आहेत. आम्ही खूप आभारी आहोत. नमस्कार, धन्यवाद. रत्नागिरी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे समर्थ संप्रदाय त्या काळामध्ये जगभर पोहोचलेला होता. 400 वर्षापूर्वी 1100 मठापैकी 200 मठ आज अस्तित्वात आहेत. पण जेवढ्या पद्धतीने समर्थांचं काम पुढे झालं पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांची जी उपलब्धता आहे ती खूप कमी वरती आहे. 9वीच्या बैठकीचा किंवा प्रभात फेरीचा उद्देश जो आहे तोच मला आहे की चांगली लोक एकत्र यावी आणि संघटनात्मक काम उभा करण्यासाठी उपासनेच्या मार्गात आली ती मंडळी भरभरून शक्ती देण्यासाठी उपलब्ध व्हावी, हाच त्याचा मागचा उद्देश आहे. ही 9वी बैठक प्रत्येक जिल्ह्याला व्हावी अशी आपली प्रार्थना आहे. त्या ठिकाणी ते काम करणारे समर्थ भक्त, हनुमान भक्त, ब्रह्मचैतन्य परिवारातली मंडळी आहेत, त्यांनी पुढाकार घ्यावा ही ह्या निमित्ताने विनंती करतो. आणि 9वीच्या बैठकीत आज झालेले आपले नंदकिशोर वाळिंबे अशी विनंती करतो की त्यांनी पसायदान म्हणावं. पसायदान म्हणतो.